ठीक आहे। नमस्कार मंडळी, मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की मी सांडग्यापासून माझ्या उन्हाळी कामाला सुरुवात केली होती। तर सांडगे आता तयार झालेले आहेत। 2 दिवस त्यांना छान ऊन दाखवलं आहे आणि सांडग्याचा ब्लॉग मला बनवताना नाही शूट करता आला, पण आता मी तुम्हाला दाखवते। तर तुम्ही बघू शकता, हे बघा, असे मी एवढे 3 किलो डाळीचे बनवलेले आहेत सांडगे। तर अशा पद्धतीने ते सांडगे तयार झालेले आहेत, वाळून एकदम कुरकुरीत असे कडकडीत तयार झालेले आहेत। आणि ह्याच्यामध्ये आता काहीच आपल्याला डायरेक्ट डब्यामध्ये स्टोर करून ठेवायचे। हवाबंद डब्यामध्ये ठेवले तर हे वर्ष 2-2 वर्ष टिकतात। आणि जेव्हा आपण दिवाळीच्या वेळेस साफसफाई करतो तेव्हा एकदा परत त्याला हवेला ठेवायचे, उन्हाला ठेवायचे आणि मग परत स्टोर करून ठेवून द्यायचे। असे हे वर्ष 2-2 वर्ष सांडगे टिकतात। तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे सांडगे तयार केले जातात। तर माझी अशी रेसिपी आहे, काही मिक्स डाळींचे बनवतात, काही 2 डाळी मिक्स करून बनवतात, की मटकीची डाळ आणि 3 डाळी, मटकीची डाळ, मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ, अशी 3 डाळी मिक्स करून करतात सांडगे। काही ठिकाणी फक्त मटकीच्या डाळीचे सांडगे बनवतात। तर मी 2 डाळी मिक्स करून बनवलेले आहेत हे सांडगे मटकीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ अशा 2 डाळीचे मिक्स करून मी बनवलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता, एकसारखे आणि एकदम म्हणजे याचं शिजताना ते एकसारखे का बनवायचे, ते एकसाथ ते शिजले जातील, एकसाथ ते वाळले जातील। एखादा जाड मोठा जर आला तर मग ते सांडगे व्यवस्थित, मग हा छोटा लवकर शिजणार, मोठा उशिरा शिजणार असं होतं। म्हणून सांडगे हे इक्वलीच आले पाहिजेत। तर तुम्ही बघू शकता, मी एक तुम्हाला खाऊन दाखवते, कसला कुरकुरीत झाला ते दाखवते। तुम्हाला तर आवाज नाही येणार, पण खूप छान कुरकुरीत झालेले आहेत। आणि मी खूप तिखट मीठ वगैरे एकदम व्यवस्थित प्रमाणात प्रमाण एकदम जुळून आलेलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही। तर मी आता ते स्टोर करून ठेवते। तर आता 3 किलोसाठी एवढा डबा पुरेसा आहे, माझ्याकडे हा डबा आहे कंटेनर। तर मी ह्या डब्यामध्ये त्याला स्टोर करून ठेवतो। आणि ह्याच्यावरती माझी अशी सवय आहे की प्रत्येक वस्तू मी ठेवले की परमनंट मार्करने त्याच्यावरती नाव लिहून ठेवते। कारण मला ते जे ट्रान्सपरंट डबे आहेत त्यांचं नाही, पण हे जे पारंपरिक जे आमच्या घरातले डबे आहेत मी त्याच्यावरती नावं लिहून ठेवते। तर मी आता ह्याच्यावरती सांडगे असं नाव लिहिणार आहे मार्करने। तर आपण स्टोर करून ठेवूया आता। तर हा डबा एकदम व्यवस्थित आहे, पुरेसा। आता ह्या डब्याला मी झाकण वगैरे लावून पॅक करते, तोपर्यंत दुसरं वस्तू भरते मी ह्याच्यामध्ये। तर हे आहे ह्या डब्याचं झाकण। अशा पद्धतीने माझे सांडगे रेडी टू ईट।